नमस्ते, मी आहे स्मिता आणि मी गावाकडची मुलगी. तर आज हे जे फळं आहेत ह्याला आलेले आहेत खजुरीला. जी कच्ची खजुरी आहे तर ती खायची आहेत मला. आणि ती कशी खायची तर ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला आधी तोडून घेऊयात. आणि मी एकटीच आहे त्याच्यामुळे आता मी मोबाईल बाजूला ठेवणार, ठीक आहे. हे बघा, इकडे सगळी ही खजुरीची झाडं आहेत आणि ह्यांना खजुरे आलेले आहेत. पण ते कसं झाडं उंच आहे तर माझा हात पुरेना, म्हणून मी आता इथे छोटी खजूर आहे इथं आलेली आहे. आणि इकडे बघा सगळीकडे आहेत, सगळ्यांच्याच बांधावरती आहेत. आणि याच खजुरीची ताडी सुद्धा काढली जाते. तर हे जे फ्रूट आहे, हे जे फळ आहे, तर हे मला काढायचं आहे आता. आणि ते कच्चं आहे, अजून पिकलेलं नाही. तर हे कच्चं आहे तर ते कसं खायचं आहे ते तुम्हाला दाखवते आता. हां, तर एवढी सगळी मी खजुरी तोडून घेतलेली आहे, कच्ची खजुरी. आता मी घरी घेऊन चालली. तर खजूरीची झाडं आहेत ही तलासरी, बोईसर, डहाणू या भागामध्ये भरपूर आढळतात. आणि ही कच्ची फळं आहेत ती मी घेऊन आलेली आहे. तर ह्याला देठापासून वेगळं करायचं आहे आणि दगडाने मस्त ठेचायचं. त्याच्यामध्ये जो सफेद जो गर असतो तो बाजूला करायचा आणि पाण्यामध्ये 2-3 वेळेस छान स्वच्छ धुवून घ्यायचं. म्हणजे कसं, जो फळामधला तुरटपणा आहे तो निघून जातो आणि हे जे फळ आहे किंवा फळातला जो गर आहे तो खाण्यायोग्य होतो. तर ही फळं 2 प्रकारे खातात. आता मी एक प्रकार तो व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्हाला. तो म्हणजे आता स्वच्छ धुवून घ्यायची, तर त्या प्रकारे खातात. आणि बाकीचं तर काय कोणी कोणी शिजवून सुद्धा खातात. जो देठ आहे तो थोडासा कापून टाकायचा आणि पाण्यामध्ये मीठ टाकून हे सगळे फळं शिजवून घ्यायची आणि थंड झाल्याच्या नंतर खाऊन घेतात. तर अशा प्रकारे ही फळं खाल्ली जातात. तर तुमच्याकडे किंवा तुमच्या भागामध्ये अशी फळं असतील तर तुम्ही खाऊ शकता. आणि पिकल्याच्या नंतर पण ही खूप टेस्टी अशी फळं लागतात. तर आता थोड्या दिवसात पिकतीलच, मग त्यावेळेस मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेन. हे बघा, फळातला गर आहे तो मी जमा केला एका ठिकाणी आणि जे साल्टं होती ती बाजूला टाकून घेतली. तर ही आता स्वच्छ धुवून घ्यायची. ह्याच्यामध्ये जो ऑरेंज कलरचा किंवा पिवळ्या कलरचा सारखा थोडासा भाग असतो तर तो धुवून काढायचा. आपल्याला असं नखाने थोडंसं त्याला ओरखडायचं सारखं, म्हणजे ते निघते व्यवस्थित. तर तसं करायचं आणि मग 2-3 वेळा अजून धुवून घ्यायचं. 2-3 वेळा पाण्यातून धुवून काढल्याच्या नंतर मीठ, तिखट दोन्ही पण टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे. मग तुम्ही खाऊ शकता आणि खूप टेस्टी लागतं. जर तुमच्याकडे अशी फळं असतील तर नक्की नक्की ट्राय करा. फळामधला गर खाण्यासाठी आता तयार आहे. मी खाऊन बघते कसं लागतं बरं. वाह, खूप छान, खूप मस्त. तर आजच्या पुरता फक्त एवढाच व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.